नाही आता कसं झालेलं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये एक गोष्ट आहे की मथुरच्या सोबत बैल पलो किंवा मथुरला गाडी मारवतो बैल नक्कीच चर्चेमध्ये येतो. तर असं मथुर आहे, मथुरचा इतिहास मोठा आहे, ते कोण पुसू शकत नाही. बरोबर त्या बैलानं आणि तो बैल मालकासाठी पळतोच. नाही मालकासाठी पळाला, पण त्या बैलाला साथ मी म्हणेल की एकदम काटेकी टक्कर देऊन तो बैल इतक्या वर्षात त्याच्याकडून तरी काय म्हणजे अपेक्षा काय मथुर कुठं नाही, ते करतोय ते मालकासाठीच करतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज जेजुरीमध्ये मार्तंड केसरी असं मानाचं मी म्हणेल भव्य दिव्य मैदान भरलेलं होतं. पर्व पहिला होता, पण पर्व पहिल्यामध्ये शहापूर मध्ये जे आपलं मैदान झालं त्यामध्ये नंदी जो होता देवा, त्याच बैलाने देखील इथं आपली गजर दिली सर्वांना आणि दाखवून दिलं की तो नंदी काय आहे म्हणून. तर जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्याचं नियोजन ठरलेलं होतं आणि काय झालेलं होतं. कारण की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये देवा आला आणि देवानी या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी म्हणजे तो झाला. जवळजवळ 70हून जास्त गट होते, 700 एवढ्या आसपास म्हणजे गाड्या होत्या. तर तेवढ्या गाड्यांमधून एक गाडी एक नंबरची मानकरी होणं याच्यावरून दिसून येतं की बैलामध्ये किती दमखम आहे. कारण की बैलाचं जे सेमीफायनलचा फेरा जर बघितला असेल तर गॅस किंवा जो एकदम बूस्ट असतो सुरुवातीलाच गाडी अंतरात आलेली होती, त्यानंतर फायनल मध्ये पण सेम तशी दादा लढत दिलेली होती. तर काय सांगाल आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी तुम्ही झाला तर कसं आहे? आताच आम्ही नवीन वाशिमवरूनच खोंड घेतलाय, तो मित्रांनाच घेऊन दिलाय आमच्या जीवा म्हणून. दुसरंच मैदान आहे, त्यानं मागच्या 5 दिवसापूर्वी अंतराने एक नंबर केलता जीवाने. जीवाने आणि देवाने बी एक नंबर केलता शहापूरला 3 लाखाच्या शहापूरला 3 लाख. तर मी कोरेगाव साठी मैदानाला बैल मागितला होता नजीमबाईला, पण ते बोलले आमचा पहिरा झालाय, 16च्या आणि 21च्या मध्ये कुठं मैदान असेल तिथं बैल घरी पाठवून देतो, तिथं मैदान करून द्या. त्या माणसांना इतक्या लांबन विश्वासानं आपल्या घरी बैल पाठवला. आज एक नंबर झाला देव आणि जीवाचा. आणि गाडी एवढी पळाली, गेल्या वर्षी आमची बाईजी आणि लखनची गाडी पळायची आदतपणी, तशी आज म्हणजे आज बाईजीची आठवण करून दिली जीवाने आणि देवाने. जो पहिरा म्हणजे ठरलेला होता तो म्हणजे पहिल्यापासूनच ठरलेला होता की कधीही म्हणजे तुम्ही नंतर वेळ नाही? मी त्यांना फोन केला, आमच्या हसीनबाई उमेश पाटील वाशिमचे मित्र येते, त्यांना म्हणलं देव आपल्याला लागल, ते बोलले लागल तेव्हा सांगा, फक्त लगेच बैल येईल. मग याच मैदान हाच मैदान तुम्ही निवडायचं तर आपल्याला कोरेगावलाच आदत पळवायचा होता. अच्छा, ही जोडी कोरेगावसाठी पळवायची होती, पण नजीम शेठचा शब्द दिलता, म्हणजे मी एक जणाला शब्द दिलाय ती गाडी पळल, तुम्हाला मध्ये आधी कुठं बैल लागेल तिथं बैल घरी पाठवून देतो. 16 आणि 21च्या मध्ये कुठं बी मैदान करून घ्या म्हणले, आणि घरी बैल पाठवला. मग म्हणलं मैदान आता 150 वर्षातनं पहिल्यांदाच प्रथम जेजुरीच्या देवाच्या दारात मैदान होते, तर म्हणलं उद्या आमच्या गावचं मैदान आहे, तरी पण मी ही पारंपरिक म्हणजे देवाच्या दारात मैदान होतंय म्हणून मी इथं गाडी पळवली आणि आज एक नंबर पळाला. गट सेमी तर इतक्या अंतराने केले की म्हणजे जबरदस्त स्पीड लागलं तिला, जबरदस्त स्पीड लागलं. त्याच्यावरूनच बहुतेक जण जे प्रेक्षक असतील आणि फायनलला म्हणजे सकाळ तिथनं एक बी गाड्यानं गट पास केला नाही, सेमी पास केला, तिथं आपण फायनल एक नंबर अंतराने केला. 1 नंबर अंतर गाडी आणतानाच ती धरून ड्रायव्हरनं 3 फेऱ्या आणली आणि 1 नंबर अंतरातच केला. 1 नंबर अंतरातच केला. जेजुरीच्या जे एकदम पायथ्याशी आपलं जे मैदान ठरलेलं होतं आणि त्या मैदानामध्ये देवाने शहापूर केसरी झालं. त्या मैदानामध्ये पण जो फायनलचा फेरा होता रायबा आणि मथुरची गाडी सोबतच होती, पण त्या गाडीला टक्कर देत एकदम मी म्हणेल आकाशदाचा शंभू आणि आपला देवा दोघांनी एकदम सुंदर अशी लढत दिली. तर देवाबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय हा पुढे अजून? देवा हा सध्या महाराष्ट्रातला टॉपचा बैल आहे, म्हणजे टॉप जे 5 पळतील त्यात देवा 1 नंबरचा बैल आहे आणि फुल स्पीडचा बैल आहे. त्याच्याबरोबर आज आदत वासरांचं पळायचं काम नाही, पण वासरू चिकट असल्यामुळं आणि स्पीडचा असल्यामुळं वासरानं 3 पल्ले त्याच्याबरोबर पळून सिद्ध करून धावलं की गाडी पळू शकते. आदतमध्ये गाडी म्हणजे पळू शकते. बैलाला म्हणजे एवढे त्याने आता नंबर मारलेलेच आहेत. बैल 1 नंबरचा आहे, त्याच्याबरोबर पळायचं 1 वर्षाचा वासरू, या 14-15 महिन्याचा, जास्तीत वर्ष 6 वर्षाचा वासरू आहे. दुसरंच मैदान आहे, अंतरात दोन्ही मैदानात 1 नंबर केलं ना, ते तर त्याने खूप सुंदर असं केलेलं आहे. बैलाला म्हणजे मागणी यायला सुरुवात झालेली आहेत का? देवा मागण्या भरपूर आहेत. देवाला स्वतः आमची बी इच्छा आहे बैल घ्यायची, आता बघू कसं होतं. त्यांची अजून तरी इच्छा झालेली नाही त्यांची द्यायची, पण चालू आहे आमचं. मग नशिबात असेल तर भेटेल, नसेल तर मग शेवटी ते सहजासहजी देणार नाहीत, मग ते बी नादी माणसं आहेत खेळातली जुन्यापासून. बरोबर आहे. आता दोघांच्या म्हणजे ते नशिबात आलेल्या गोष्टी पुढच्या झाल्या तर ठीक, आम्ही इच्छुक आहे ते बैल. नाही आता कसं झालेलं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये एक गोष्ट आहे की मथुरच्या सोबत बैल पलो किंवा मथुरला गाडी मारवतो बैल नक्कीच चर्चेमध्ये येतो. तर असं मथुर आहे, मथुरचा इतिहास मोठा आहे, ते कोण पुसू शकत नाही. बरोबर. त्या बैलानं आणि तो बैल मालकासाठी पळतोच.
नाही मालकासाठी पळाला, पण त्या बैलाला साथ मी म्हणेल की एकदम काटेकी टक्कर देऊन तो बैल इतक्या वर्षात त्याच्याकडून तरी काय म्हणजे अपेक्षा काय मथुरकडून नाही, ते करतोय ते मालकासाठीच करतोय आणि प्रेक्षकांसाठीच करतोय. प्रेक्षकांसाठीच करतोय ना. तेच आहे. जो आता 21 तारखेला मैदान होणार आहे तिथं भुंगा आणि आपला मथुर चांगली गाडी पळल, मस्त पळल, सुंदर त्याला बी शुभेच्छा गाडी फायनलला राहण्यासाठी. फायनलला राहण्यासाठी. पण आपलं देवाचं मी म्हणेल की त्या मैदानामध्ये कसं असणार आहे नियोजन? देवाचं नियोजन मला बोललेच झालेत, आम्ही शेटच्या देवावर झाले वाटतं, देवा देवा असं देवा देवा नजीम म्हणजे शेठ तुम्ही बोललेत. देवा देवा तुम्ही हम्म. पळवणार होतात, कारण की त्या दिवशी असं कानावर आलेलं होतं की आकाशाचा शंभू आणि आपला जो देवा नंबर मारला तीच गाडी त्या नाही, मैदानामध्ये ते गाडी पळणार बी पळती चांगली, पण नजीम शेठ बोलली माझा शब्द गेलाय, ती बी गाडी चांगली पडली देवा देवाची, तिनं बी सासवड मध्ये एक नंबर केलता, त्यांचं पहिलंच जबान गेलाय ती आणि त्यांचं ठरलेली ती गाडी पळणार. ठरलेलं आहे ती गाडी पळणार आहे. तर म्हणजे काय सांगाल, एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आलात आणि हे एकदम पहिलं मैदान झालं मी म्हणेल, त्या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? देवाच्या आशीर्वादाने खंडोबा-खंडेरायाच्या आशीर्वादाने आज म्हणजे एवढ्या वर्षातनं मैदान झालं पहिल्यांदा आणि त्याचा आम्हाला मान मिळाला, ह्याच्यापेक्षा दुसरं बाकी काही नाही. बरोबर आहे ना. खूपच आमची सुंदर. टीम आहे, 20-25 जण मित्र परिवार आहेत. साहेब मुंबईवरनं आले, देवाचे मालक आहेत. नमस्कार. सकाळी म्हणजे ट्रॅव्हलिंग भरपूर त्यांना हा. केलं, परवा सोडून गेले बैल इथं घरी आणि परत आज ड्युटीवरनं आले मुंबईवर. ड्युटीवरनं आले ना. तेच आहे, ते पण कामाच्या त्यांना बी ह्याच्यातनं बैलांना पण खुश केलं. खुश केलेलं आहे. नाही, खरंच खूप सुंदर मी म्हणेल, कारण की ज्या प्रकारे देवाने निकाल दिलेला आहे शहापूरच्या मैदानामध्ये पण त्यांनी खुश केलं तुम्हाला खूपच जास्त, आणि आज या मैदानामध्ये पण देखील खुश केलेलं आहे. तर काय सांगाल तुम्ही, म्हणजे आपला देवा एवढा पराक्रम करतोय, कसा आहे आनंद, कसा आहे? आनंद वाटते. म्हणजे आम्ही लय बैलाची लय सोय करतो. हा हा. हा. आणि इकडच्या लोकांची मागणी होती हम्म, का बाबा तुम्ही 3 फेऱ्यामध्ये बैल पळवा इकडे, त्याच्यामुळे यांच्या फोन वगैरे आले, हा. मोबाईल, हा. मग आम्ही बैल इकडे आणला आणि यांच्या इच्छेनुसार इच्छेनुसार बैल पळवला. पळावला. मग आमच्या बैलांना नंबर केला. आम्हाला लय अभिमान आहे. अभिमान आहे आणि आनंदी वाटला. आणि इकडच्या लोकांचा आभारी व्यक्त करतो, हा हा. ज्याच्या सोबत आम्ही बैल पळवला हा. ते सगळे लोक चांगली आहे, एक नंबर लोक आहे सगळे. हा. मिळून आले. शंभू सोबत जेव्हा पळाला, म्हणजे आकाशाबद्दल बोला हो. किंवा ते सर्व ते आकाशदा एक नंबर चांगली माणूस आहे. चांगलं हो. आकाशा बद्दल जेवढं ते तो आमच्या भावासारखे आहे, म्हणजे आमचे मोठे भावाचा मित्र आहे म्हणजे. हा, हा. आणि त्यांचे संबंध आमचे जुने संबंध आहे. मागच्या वर्षी आम्ही आमच्या मोठ्या भावाचा डोंगरी आता आला होता इकडे, हा, हा. तोही त्यांच्या घरी होता. अच्छा. आता देवही त्यांच्या घरी आला, म्हणजे संबंध आमचे अजून जुळले. जोडले, बरोबर आहे. तर खूपच सुंदर. मी आपला थोडक्यात परिचय द्या, म्हणजे मी असं सांगेल. मी वसीम खान पठाण, हा. अमरावती. गाव माझा हातखेडा आहे, हातखेडा तालुका भातकुली, जिल्हा अमरावती. मी देवा बैलचा मालक आहो. पैशाने काय करता म्हणजे तुम्ही, म्हणजे तुमचं काय काम Business. वगैरे? मी जमदार आहो पोलीस मध्ये. अच्छा. हम्म. म्हणजे तुम्ही एक काय म्हणतात त्याला, एक शासकीय आदेश. शासकीय कर्मचारी आहो मी. कर्मचारी. म्हणजे जेवढे पण आता मी म्हणाल की गाडा मालक आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक चेहरा झालेत की काम करून पण आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये नाद करू शकतो. नाद करू शकतो असं. माझे मोठे भावाचं सगळं हे याने बैलाले जोड हे लावणं, हा, हा, हे हा. सगळं मोठा भावच करते सगळा. आणि हा जो माझा पटाचे जे शौक आहे ते माझे आजोबापासून आहे. माझ्या वडिलाला एवढा शौक होता पटाचा, की ते शेवटपर्यंत पटात राहिले. हो. देवाबद्दल काय सांगाल, म्हणजे देवाची मी खरेदी विचारेल किंवा म्हणजे त्याचं कसं काय आलं म्हणजे तुमच्याकडे? देवा आम्ही मागच्या वर्षी घेतलेला आहे. कुठून घेतलेला? ते हिंगोलीवरून घेतलेला आहे. हिंगोलीवर. हो. कितीपर्यंत झालं? वाबळे मामा त्यांच्याकडून घेतला. हा. ते आमच्या भावानं घेतला. हा. त्यांच्यासोबत त्यांचे एक आमचे मामा होते पार्टनर, त्यांना दोघं मिळून घेतला होता. पण कितीपर्यंत झालेले होते खरेदी? त्याची 12ची झाली. 12 लाखाची. 12 लाखाची खरेदी झाली होती. त्यांसारखा तो आहे. ते मामा निघून गेले, हा. मी घेतलो, मी नाही घेतला. अच्छा. तुमच्याकडे आला मग? हो, माझ्याकडे आला. तुमच्याकडे आला. मग आता तुमच्याच दावणीने तो आता माझेच धावणीत आहे, पळतोय सर्वेकडे. अजूनही आमच्या घरी बैल आहे. चांगली बैल हो, आहे. चांगले बैल. आम्ही 1 नंबरचे बैल ठेवतो घरी. आम्ही 2 नंबर 3 नंबरचे बैल
हो. आमच्या घरी कधी राहत नाही. कारण आम्ही जेव्हापासून हे शंकरपटाची सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही पटात आहोत. तेव्हापासून पटात आहोत. अच्छा. आमचे आजोबा होते, आमचे वडील आले, नंतर आम्ही आहो, मग पुढची आमची पिढी असणारच आहे. असणार. देवाकडनं मी विचारेल म्हणजे काय अपेक्षा आहे की आता तो एवढा सुंदर खेळ करतोय प्रत्येक मैदानामध्ये, तर काहीतरी मालकाची अपेक्षा झालेलीच असेल की कोणत्या मैदानामध्ये त्यांनी भविष्यात म्हणेल मी गुलाल केलं पाहिजे असं. जेव्हापासून आम्ही देव घेतलेला आहे, जेवढे आम्ही मैदान केले आतापर्यंत, त्या बिना गुलालाचा कधी राहिलेला नाही. बिना गुलालाचा राहिलेला. आणि आमच्या सोबत हे आमचे जागीर भाऊ आहे, हे बैल दोरकरी आमचे, आणि शिरगर भाऊ, हे दोन्ही लय मेहनत करते बैलासाठी. म्हणजे देवा बैलाची मेहनत आहे. देवा बैलाची मेहनत घरी हे दोघंही घेते. अच्छा. हा, आम्ही तो घरी राहतो, पण सगळ्यात जास्त मेहनत आमचे शिरगर भाऊ आहे. त्याचे चारा पाणी वगैरे जेवढंही खात्री आहे हे सगळं हे सांभाळून घेते, आणि जागीर भाऊ सांभाळते. ते दादा सांभाळून घेतात. तर मी शुभेच्छा देईल, आणि खूप सुंदर नंदी आपल्या दावणीला आहे, आणि भविष्यात तो नंदी नक्कीच खूप जास्त नाव करेल, यासाठी मी शुभेच्छा देतो. दादा काय सांगाल, आजचा आपला जो संपूर्ण मित्र परिवार आहे आणि खूप सुंदर आपल्याला साथ दिलेली आहे, मित्र परिवाराबद्दल काय सांगाल? मित्र परिवार आमचा कंटिन्यूच असतो. 10-20 पोरं म्हणजे आमची घरची ती, आणि अड्ड्यातली असतात. तुषार असेल सोडायला, सुट्टी मेकर, गोंडा असेल, ड्रायव्हर 5-10, म्हणजे आपला कोण बसेल ते ड्रायव्हर सांगेल तो बैल सोडणारी समजे आपलीच घरातले कुटुंबाचे एक सदस्यच कुटुंबातले आहेत. बैलगाडी क्षेत्र हे आपल्या कुटुंबातलं सदस्य. मला कधीच कुठला ड्रायव्हर नाही बोलला नाही गाडी हाणायला, आणि सुट्टी मेकर बी आपला बैल कुठला बी सोड म्हणलं की आपली सोडतातच, कधीच नाही बोलली नाही. एक वेळ स्वतःचा बैल सोडणार नाहीत, ड्रायव्हर स्वतःच्या बैलाची गाडी हाकायला नाही, पण आपला शब्द कधीच म्हणजे आतापर्यंत तरी मोडला नाही. नाही, गाडी कोणी हाकललेली होती आज अण्णा ड्रायव्हरनं 3 फेरे हाणले गटशी. त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, अण्णा आता चालू फॉर्मला टॉपचा ड्रायव्हर आहे, आणि चांगली गाडी व्यवस्थित दिमागानं हाणतोय. जास्त हाणण्यापेक्षा ही गाडी स्पीडची आहे, जुळवून हाणण्याला महत्व आहे, आणि ती गाडी जुळवून हाणतोच अण्णा. आणि सुंदर 3 फेरे बघायला गेलं तर 4 दिवसापूर्वी पण अण्णानंच हाणला होता, 1 नंबर केलता. आता बी हाणला, आणि बादल पिस्टनची गाडी बी अण्णाच हाणतोय. टॉप म्हणजे 1च नंबर केलाय, 2 नंबर त्या गाडीने कधी केला. अण्णा ड्रायव्हर म्हणजे आपले एकदम सुंदर अशी गाडी चांगली हाणतोय, हुशारकीनं गाडी हाणतोय. नवीन पोर काय, चला नवीन पोराला आपलं काम आहे सहकार्य करून पुढे न्यायचं. त्यासाठी तुमचं सहकार्य आहेच 100%. जो बी ड्रायव्हर चांगला राहतोय, जो बैल चांगला राहतो, त्याला आपलं कामच आहे पुढे आणणं. बरोबर आहे. त्याची कला आहे तर कला दाखवलीच पाहिजे. कला आहे तर कला दाखवलीच पाहिजे. मी विचारेल दादा, जो आपलं कोरेगावचं मैदान होणार आहे त्यामध्ये देवा तुम्ही आता म्हणालात की 2 नंदी पळणार आहेत, दोघांबद्दल म्हणजे काय सांगाल? कारण की दोन्ही नंदींना कोरेगावच्या मैदानामध्ये नेणं, कारण की एक कडक मातीचा कस आहे त्या मैदानामध्ये, बहुतेक जणांना माहिती पण झालं असेल आतापर्यंत तरी, पण त्या मैदानामध्ये देवा पळवण्याचं मागचं कारण? गाडी त्यांचा पायरा झालेला आहे पहिल्या दोन्ही मालकांचा. त्यांची गाडी पळली होती सासवडला, चांगली पळाली होती, 1 नंबर केला. त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल ही गाडी ठेवली तर चांगली पळाली, म्हणून त्यांना जुळलेली गाडी ठेवली. ती गाडी पळवणार आहे. तर काय अपेक्षा आहे की गाडी म्हणजे त्या मैदानामध्ये नाव करेल? नाही, गाडी एक ना म्हणजे चांगलीच पळती. ती सासवडलाच पडली, तिथं बॅडलक मुंबईला फॉल झाली, पण गाडी पळून सहजासहजी हारणारी गाडी नाही. अच्छा. आता शेवटी 3 म्हणजे खेळ आहे 3 फेऱ्यांचा. 3 फेऱ्यात कधी बी नियमात बांधलेली शर्यत आहे, कधी पट्टीचा पाय पडतो, कधी लॉबीटच. बरोबर. त्या गोष्टीने नशिबानं साथ दिली तर ती गाडी पळून सहजासहजी कुणाला मरत नाही. बरोबर आहे. आणखी बघायला गेलं तर दादा, शहापूरचं 3 फेऱ्याचं मैदान झालं, त्यानंतर आज हे झालं, आणि आता जर कोरेगावला जर आपल्या देवाने केलं तर देवाच्या मी म्हणेल हॅट्रिकच होईल 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. देवात धमक आहेच. मी तुम्हाला आज बी सांगतो, देवाला म्हणजे बैल आता कुठला बी महाराष्ट्रातला पुरला ते 1 नंबर करणार का तर करणार. आज बी सांगतो करणार. देवा हा 1 नंबरचा बैल आणि 1 नंबरचा प्रबळ दावेदार बी आहे कोरेगावचा. नियोजन झालं पाहिजे, साथ नशिबानं प्रत्येक दोन्ही मालकांनी दिली, ती सक्सेस होणार. तुम्ही शुभेच्छा देतो त्या मैदानाला पण की कोरेगावच्या मैदानामध्ये देवा जसा फॉर्म मध्ये आहे त्याच इन फॉर्म मध्ये तो गुलालाचा मानकरी व्हावा, यासाठी शुभेच्छा देतो. आणि खूप सुंदर आपला निकाल लागलेला आहे. खंडोबाच्या पायथ्याशी भव्य दिव्य असं मानाचं मैदान मी म्हणेल मित्रांनो भरलेलं होतं, आणि त्या मैदानामध्ये जवळ दादा म्हणाले आता की 700 पुष्कळ जास्त गाड्या, 730 गाड्या होत्या. त्या गाड्यांमधून एक गाडी 1 नंबरची मानकरी होणं चालू सीझनला म्हणजे एवढे 2-3 महिन्यात सर्वात मोठं आजचं मैदान हे भरलं. 708. आता गाडी 100-200 येणार प्रत्येक मैदान. फुल मैदान भरले. फुल मैदान भरलं ना. मीच स्वतः येऊन सकाळी जेव्हा आलो मीच भारावून गेलो की बाबा
एवढ्या गाड्या कशा काय नाही या प्रथमच जेजुरी नगरीत यात्रेनिमित्त मैदान देवाच्या दारात भरले. हा. त्यांचं तर म्हणणं 150-200 वर्षाची परंपरेत पहिल्यांदाच यात्रा भरती आहे आणि पहिलंच मैदान आहे मानाचं. म्हणजे ह्याला एक मान वेगळाच भेटला आणि प्रत्येकाची इच्छा असते, आराध्य दैवत असतं प्रत्येकाचं. खंडोबाच्या माझी बी मन झालं बाबा देवाच्या दारात गाडी नेऊन पळवू. बरोबर आहे. देवाच्या दारात पळली, देवाने यश दिलं. यश दिला. देवाच्या नाही मी सकाळी जेव्हा आलो तेव्हा जे आलेल्या बैलांची जे मी दाखवतो की हे नंदी आले, तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला की इथं का आणलं. त्याने हेच कारण सांगितलं की आपले कुलदेवत आहेत, हा. त्यांच्या पायथ्याशी आपली लोक हजार म्हणजे 500 किलोमीटर देवाच्या दार दर्शन घेण्यासाठी येतात. हा. मग आपल्याला 30 किलोमीटर लोणवरून गाव आहे आपलं कामच आहे ना कर्तव्य इथं देवाच्या दारात बैल पळवायची. लोक दर्शनासाठी बैल आणतात बरोबर. 200-200 किलोमीटर. आपल्या जवळ असून मग आपण काय करायचं. बरोबर. त्यासाठी आपण त्या इथं कारणासाठी निर्णय घेतला गाडी पळवायचा. या मैदानामध्ये घेऊन आला. तर खरंच खूप सुंदर मी म्हणेल निर्णय तुम्ही घेतलात आणि तो निर्णय ठरला. खूप चांगला नियोजन केलं, त्याची पण अंमलबजावणी झाली आणि खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. तर मित्रांनो खूप सुंदर असा जो निकाल लागलेला आहे आणि खूप सुंदर अशी मुलाखत देखील झालेली आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. धन्यवाद. चला धन्यवाद.